सुस्वागतम. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, यापूर्वी आपण इयत्ता 12वी मराठी पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतलेला आहे. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील गद्यपाठाच्या अध्यापनाला आरंभ करणार आहोत. इयत्ता 12वी पाठ्यपुस्तकातील पहिला गद्यपाठ आहे वेगवशता. लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले. लेखकाचा परिचय अगोदर आपल्याला करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला त्यांनी गाजवलेल्या आहेत. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष त्यांनी व्याख्यानं दिली. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. राजश्री शाहू महाराज पुरस्कार, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची साहित्य संपदा पुढील प्रमाणे आहे. कथा वक्तृत्वाची जागर, खंड 1 आणि 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्ष प्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. दैनिक सकाळ आणि दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रातून त्यांनी सातत्यानं सदर लेखन देखील केलेले आहे. त्याचप्रमाणे आकाशवाणी केंद्रावरील चिंतन या कार्यक्रमात त्यांचे विचार आपण नेहमीच जाणून घेत असतो. अशा या लेखकाचा गद्यपाठ आहे वेगवशता, जो सर्वप्रथम सकाळ या दैनिकातील जागर या सदरातून प्रकाशित झालेला होता. वर्तमान समस्येवर अत्यंत डोळसपणे भाष्य करणारा हा पाठ आपल्याला इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातून जाणून घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे की या वैचारिक पाठात लेखकानं अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवलं आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकाला पटते, मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात. हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. याचे लेखकाला वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने चालवतात, परंतु माणसं वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर व मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे त्याचे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखकाने शेवटी या पाठामध्ये इशारा दिलेला आहे. अशा प्रकारे या पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मला असं वाटतं की आपण ज्यावेळी रस्त्याने प्रवास करत असतो किंवा कुठे जात असतो त्यावेळी आपण वेगवेगळ्या पाट्या नेहमी वाचत असतो. पहा, उत्तम ब्रेक, मनाचा ब्रेक, पुढे गाव आहे, पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा, अशा प्रकारचं, किंवा सुरक्षित अंतर ठेवा, अशा प्रकारच्या पाट्या आपण वाचतो आणि सोडून देतो. किंवा आपण चौकातून जात असताना लाल आणि हिरवा सिग्नल आपल्याला काय बरं संदेश देत असतो हे आपल्याला माहिती असते, परंतु आपण बऱ्याचदा हा सिग्नल सुद्धा पाळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची थोडीशी बेताल जीवनशैली आपली होऊ लागलेली आहे. लेखकानं केलेलं चिंतन आजच्या वर्तमानकालीन या समस्येवर अगदी उद्बोधक आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे, पहा, की आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकात प्राचार्य शिवाजीराव भोसलेंचा हा चिंतनात्मक, हा वैचारिक लेखनपाठ समाविष्ट केला आहे. हे किती योग्य वाटते पहा, कारण या वयातले तरुण तरुणी म्हणजे चळचळतं चैतन्य, तारुण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही उभे असता आणि तुम्ही वाहनांचे सुद्धा प्रेमी असता, आणि म्हणून
आपली वाहनांची हौस पूर्ण करत असताना वेग मर्यादा ही जर तुम्हाला समजली तर या ठिकाणी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं चिंतन खऱ्या अर्थानं यशस्वी होईल असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा पाठ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. आणि लेखकानं नेमकं या पाठाच्या निमित्तानं आपल्याला काय सांगितलंय हे आपण पाहूया. लेखक म्हणतात की वेग हे गतीचं एक रूप आहे. आपलं जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेलं आहे. थांबणे, चालणे, धावणे असे जीवनचक्र फिरतच असतं. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हा ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही नेहमीच अधोगती ठरते. म्हणजे लेखकाला असं म्हणायचंय की आपली जर गती योग्य दिशेनं वाटचाल करत असेल तर त्यावेळेस ती आपली प्रगती ठरत असते. अन्यथा त्या गतीला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे आपली अधोगती सुद्धा होऊ शकते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसं घरात राहतात, म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी ती अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटतं की ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत. म्हणजे लेखकाला म्हणायचंय की मानवाची प्रगती ही सातत्याने होत आहे. भूतकाळही याला साक्षीदार आहे. पूर्वीचे राजे रजवाडे असतील किंवा जुना काळ असेल, या सगळ्यांच्या काळामध्ये माणूस दर नव्या दिवशी काहीतरी नवीन शोधत होता, काहीतरी नवीन शिकत होता. परंतु वाहनांचा भरधाव वेग मात्र त्याच्याकडे नव्हता असं लेखकाला म्हणायचंय. परंतु आजच्या काळामध्ये मात्र आपल्याला समाजात अशी वाहनांची गर्दी आणि ही अवखळ वाहने मात्र दिसतात. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामं बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार तरी कशी, जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. म्हणजे लेखकाला या ठिकाणी म्हणायचंय की आपली दैनंदिन कामं करण्यासाठी आपल्याला ही गती घ्यावीच लागते. परंतु ह्या गतीमध्ये एक शिस्त असायला हवी. विनाकारण जर आपण अनावश्यक गती घेतली तर त्यातून काहीतरी विकृत घडण्याची शक्यता आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. म्हणजे आपल्या कामाचं आपण नियोजन केलेलं असलं पाहिजे. विनाकारण कमी वेळेमध्ये जास्त कामं करण्यापेक्षा वेळेचं नियोजन करून जर आपण ही कामं केली तर आपला वेग मर्यादित राहू शकतो. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल आणि तो नेहमीच आत्मघातकी ठरतो असं लेखक म्हणतात. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसं वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावेच लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते आणि वेगात एक बेहुशी असते. लेखकाने या परिच्छेदामध्ये आपल्याला अमेरिकन जीवनशैलीचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केलाय की त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी असते आपल्यापेक्षा आणि म्हणून त्यांना वेगाचा थोडासा आश्रय हा घ्यावा लागतो. परंतु अमेरिकेसारख्या राष्ट्राची आणि भारताची तुलनाच होऊ शकणार नाही. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे काही कारणच नाही असं लेखक म्हणतात. कारण आपल्याकडे अंतर कमी आहेत, माणसे खूप आहेत आणि कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते.
गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते, कारण गाडीत चढले म्हणजे माणसांची धावणे थांबते. म्हणजे मुंबई सारख्या नगरीमध्ये सुद्धा घड्याळाच्या काट्यावर तरी आपण आपलं जीवनमान जगत असलो तरी सुद्धा विशिष्ट वेळेच्या गाडीमधून जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा त्या गाडीचं वेळापत्रक ठरलेलं असतं. तिला आहे त्यापेक्षा वेग वाढवायची गरज नसते. आपलं काम एवढंच असतं की आपण ती विशिष्ट वेळेची गाडी ही आपल्याला पकडायची असते किंवा त्या गाडीतून आपल्याला प्रवास करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचायचं असतं. म्हणजे आपल्याला अमेरिकन लोकांची जीवनशैली पत्करण्याचं काहीच कारण नाही. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनाच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात आणि मग वाहने माणसांवर स्वार होतात. हे अगदी खरं आहे की आपण घाई गडबडीत आपला वेग वाढवून आपली कामं भरभर उरकतो आणि मग रिकामा वेळ राहिला तर आपण छंद म्हणून गाड्यांवर स्वार होऊन विनाकारणच आपला वेळ घालवायचा प्रयत्न करतो. मग हे असं करण्यापेक्षा जर आपण काळानुसार योग्य वेगानं आपल्या वाहनांचा आधार घेतला तर आपलं काम नेमक्या वेळेत पूर्ण होऊ शकेल आणि आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र जरी आपण अनुसरले तरी जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतार्थतेने जगता अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजामध्ये आढळतात. लेखकाला मनुष्याची ही प्रवृत्ती ही खटकते आहे, कारण वाहनांचा जो उपयोग आहे तो आपल्या जीवनासाठी आणि आवश्यक आपल्याला शक्य असेल तर आपण त्याची मदत घ्यायला हरकत नाही. परंतु विनाकारण कोणाची तरी बरोबरी करायची आहे, आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन दाखवायचे आणि एक प्रकारची कुणाची तरी स्पर्धा आपल्याला करायची, या भावनेतून आपण जर वाहन खरेदी करत असलो तर ते आपल्यासाठी योग्य नाही असं लेखकाला म्हणायचंय. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? असा प्रश्न लेखक आपल्याला विचारतात. म्हणजे तुम्हाला वाहनांवर स्वार होण्याची हौसच जर आहे तर तुम्ही एखाद्या निसर्गरमणीय ठिकाणी, एखाद्या निवांत शांत ठिकाणी प्रवास जर केला तर तुमच्या मनाला प्रसन्नता लाभेल आणि तुम्हाला स्पर्धेमध्ये जाऊन, गर्दीमध्ये जाऊन तुमचा वेग वाढवायची सुद्धा गरज पडणार नाही आणि तुम्ही आनंदात त्या वाहनाचा आनंद सुद्धा घेऊ शकता किंवा वाहनावर तुमची जी काही सवारी आहे ती सुद्धा आनंदी होऊ शकते असं लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे. या ठिकाणी आता देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडी या ठिकाणांचं जे वर्णन आलेलं आहे ही सगळी ठिकाणं पुणे आणि पुण्याच्या परिसरातील आहेत आणि ज्या रस्त्यांचा उल्लेख आलाय ते रस्ते सुद्धा पुणे शहरामधले आहेत की ज्या ठिकाणी खूप गर्दी असते, सिग्नल असतात आणि त्या ठिकाणी त्या वाहनांच्या गती बरोबरच आपल्याला आपली गती सुद्धा ठेवावी लागते. आणि मग अशा ठिकाणी आपण जाऊन आनंद मिळवण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्या ठिकाणी शांतता आहे अशा ठिकाणी जर गेलो तर वाहनांचा खरा उपयोग आपण करून घेतला, आपली हौस भागवली असं म्हणायला हरकत नाही. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमाळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एरझरा कशासाठी घालावयाच्या?
आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चाललेले आहेत. हे देखील लेखकाने विशिष्ट बाब आपल्या लक्षात आणून दिलेली आहे की आपण जर शेतमळ्यात निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असलो तर आपण फेरफटका मारण्याच्या हिशोबाने जर आपण स्वतः पायी शेतात चक्कर मारली तर आपण खऱ्या अर्थानं आपल्या शरीराची मदतच करणार आहोत. पण जवळचं अंतर जर आपण वाहनाचा आधार घेऊन पार करीत असलो तर त्याला काहीच अर्थ नाही किंवा विनाकारण आपण आपल्याच आरोग्याच्या समस्या निर्माण करतो आणि उगीच दुसऱ्याला काहीतरी दाखवायचं या निमित्ताने आपण अशी गाडी किंवा वाहन वापरत असतो. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. म्हणजे आपल्याला अगदी महत्वाच्या ठिकाणी आणि योग्य वेळेत पोहोचायचं असेल, आपल्याला तो वेग जर आपल्याला पायी गाठणं शक्य नसेल किंवा आपल्याला वाहनाशिवाय पर्याय नाहीये, अशा वेळी आपण वाहनाचा जर उपयोग केला तर आपल्याला ते खऱ्या अर्थानं साधन ठरतं. परंतु वेळ घालवायचा म्हणून आपण वाहनावर स्वार होण्यात काही अर्थ नाही. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्यानं कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? आता विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या लेखकाच्या मताशी साम्य असलेलं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की आपला पेपर आहे किंवा आपली परीक्षा आहे आणि आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक खूप अगोदरच मिळालेलं असतं. म्हणजे आपला पेपर जर 11:30ला असेल तर आपण घरातून त्या अगोदर 15 ते 20 मिनिट परीक्षा केंद्रावर किंवा आपल्या महाविद्यालयात आपल्याला जायचं असतं. परंतु आपण गाडीवर जाणार आहोत आणि 5 मिनिटाचंच अंतर आहे असं म्हणून जर अगदी वेळेवर पोहोचलो, वेळेवर निघालो तर आपण धापा टाकत परीक्षागृहामध्ये प्रवेश करतो. मग तो आपला महाविद्यालयाचा पेपर असो किंवा बोर्डाचा पेपर असो. परंतु त्या ठिकाणी आपली मनस्थिती अस्वस्थ होते, आपण शांततेमध्ये आपला पेपर सोडवू शकत नाही, थोडासा प्रवासाचा ताण आपल्या मनावर आलेला असतो आणि म्हणून आपल्याला अपेक्षित स्थळी जर पोहोचायचंय तर त्या वेळेचं आणि त्या वेगाचं नियोजन जर आपण अगोदर केलं तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही. वाहनांचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे आणि अनेक अपघात होतात. हे बघा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी हा जो मुद्दा आहे तो आपल्या तरुण हौशी वाहन चालकांसाठी खूप महत्वाचा आहे की वाहनांचा वेग वाढवायचा आणि रस्त्यावर स्वार असलो आपण की आपल्या मागे सगळं जग टाकायचं आणि आपल्याला कुठेतरी पुढे निघून जायचंय, ह्या ईर्षेपोटी आपण आपल्या गाडीचा वेग नको तेवढा वाढवतो आणि नंतर त्याच्यावरचं नियंत्रण मिळवणं आपल्याला शक्य झालं नाही तर त्यातून अपघात घडू शकतात. आणि अशा घटना आजूबाजूला घडताना आपण पाहतो, आपण वृत्तपत्रात वाचतो, परंतु त्यामधून काहीतरी शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट लेखक म्हणतात की रात्रीच्या वेळी विलक्षण वेगानं धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का? वाहनांचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात, हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे यामुळे हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्ग विरोधी आहे. लेखकाने अगदी आपल्याला मनुष्य हा निसर्गाचं अपत्य आहे आणि निसर्गामध्ये वाटचाल करत असताना निसर्ग जर कुठलेही नियम मोडत नाही, तो त्याच्या कामामध्ये कुठलाही अडथळा आणत नाही, तो त्याच्या पद्धतीने चालतो. सूर्याचं उगवणं मावळणं असो किंवा सृष्टीतील इतर गोष्टी असो, पण मनुष्य मात्र निसर्गाचं अपत्य असून सुद्धा आपल्या मनाला वाटेल तसं स्वैर वागत असतो. आणि म्हणून लेखक म्हणतात की वाहनांचा वेग जर आपण वाढवला तर आपलं चित्त अस्वस्थ होतं
आपलं शरीर, मन, आपले डोळे ह्या सगळ्यांवर ताण पडतो आणि आपला मज्जातंतू, मनके ह्या सगळ्याचा त्रास आपल्याला जाणवू लागतो. आणि मग हे सगळं जर आपल्याला शरीराला घातक असेल तर आपण हे सगळं कशाला स्वीकारायचं? त्यापेक्षा आपण जर आपल्या वाहनाचा वेग हा मर्यादित ठेवला, निसर्गाच्या नियमानुसार आपण चाललो, तर आपलं आरोग्य खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे घडू शकतं किंवा आपण चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतो. आरोग्याची हानी करणारे आहे हे सगळ्या गोष्टी, त्या आपण टाळल्या पाहिजेत. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाचच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. आणि म्हणून लेखक असे म्हणतात की आपण कुठल्याही ईर्षेपोटी आपल्या वेगावर जर आपण नियंत्रण ठेवलं नाही तर आपला जो काही अंत आहे तो निश्चित आहे. आणि त्यामुळे जीवनामध्ये वेग म्हणजे मनाची मर्यादा ही आपण जर सांभाळली तर आपण आपल्या वेगावर नियंत्रण ठेवू शकतो. आणि ह्या वेगाला ब्रेक हा मनाचा जर लावला तर आपण आपली जीवन वाटचाल योग्य प्रकारे करू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक आहे. या ठिकाणी लेखकाने आपल्याला अशा प्रकारे अनियंत्रित वेगाचे जे काही परिणाम आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि यातून आपल्या सर्वांनाच एक प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय की मनुष्याचं निसर्गाकडून मिळालेलं जीवन हे आनंदाने जगण्यासाठी आपण वाहनांचा वेग मर्यादित ठेवून योग्य दिशेनं आपली वाटचाल केली पाहिजे. धन्यवाद.